सृष्टीच्या आरंभावेळी ईश्वराने अनेक वेळा अवतार घेतले आणि धर्माची स्थापना केली. असाही एक वेळ आला जेव्हा अनेक अवतार एकाच वेळी या पृथ्वीवर अवतरित झाले होते. जिथं विष्णू भगवान त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपात अवतरले होते, तिथंच त्याच युगात भगवान परशुराम आधीच अवतरित झाले होते. त्याचप्रमाणे या युगात महादेवाचे रुद्र अवतार हनुमानही अवतरले होते, ज्यांना त्यांची सेवा, निष्ठा, बल आणि बुद्धीसाठी पूजलं जातं. परंतु काय होईल जेव्हा या दोन शक्ती एकमेकांसमोर येतील? आता मग जाणून घेऊया भगवान परशुराम आणि हनुमान यांच्या महाप्रलयंकारी युद्धाची कथा. त्रेतायुगातील एका कथेनुसार कार्तवीर्य अर्जुनाने भगवान ब्रह्माचं घोर तप करून 1000 हातांचे वरदान प्राप्त केले होते. याच शक्तीच्या बळावर त्याने अनेक राजांना आपल्या अधीन करून संपूर्ण जगात महाशक्तिशाली राजा सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुन म्हणून प्रसिद्ध मिळवली होती. एके दिवशी आपल्या सैन्यासोबत जंगलातून जात असताना परशुरामांच्या पिता जमदग्नींच्या आश्रमात थांबला, जिथं कामधेनू गायीमुळे त्यांच्या सर्व सैन्याला भोजन मिळालं आणि ते सगळे तृप्त झाले. आणि त्याचमुळे कार्तवीर्य अर्जुनाला लोभ झाला आणि त्याने बलपूर्वक कामधेनू गायीला हरण करून नेलं. हे कळल्यावर परशुराम संतापाने कार्तवीर्य अर्जुनाच्या महालात पोचले आणि कार्तवीर अर्जुनाचा तिथेच वध केला. याच घटनेचा प्रतिशोध म्हणून कार्तवीर्य अर्जुनाच्या पुत्रांनी निशस्त्र जमदग्नी आणि परशुराम यांच्या भावांचा वध करून टाकला. जेव्हा परशुराम आपल्या आश्रमात पोचले तेव्हा त्यांच्या मातेनं ही सर्व घटना त्यांना सांगितली. आपल्या पित्याच्या आणि भावांच्या या अवस्थेला पाहून ते संतापाच्या अग्नीने जळू लागले होते आणि ते म्हणाले, या क्षत्रियांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला आहे आणि निर्दयपणे माझ्या पित्याचा आणि भावांचा वध केला आहे. या अन्यायाचा प्रतिशोध म्हणून मी रघुवंशी परशुराम या पृथ्वीवरून क्षत्रियांचा संपूर्ण नाश करीन. परशुरामांनी आपल्या दिव्य परशुच्या सहाय्याने 21 वेळा पृथ्वीला क्षत्रिय विहीन करून टाकलं होतं. पौराणिक कथांच्या अनुसार संपूर्ण पृथ्वी क्षत्रिय राजांच्या रक्ताने लाल झाली होती, पण भगवान परशुरामांचा क्रोध शांत झाला नव्हता. आणि जेव्हा 21व्या वेळी परशुराम क्षत्रियांचा विनाश करण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांच्या भीतीमुळे अनेक राजांनी जंगलामध्ये आणि पर्वतांमध्ये आश्रय घेतला होता. त्याच वेळी एकदा पर्वतांमध्ये विचरण करताना हनुमानाला काही क्षत्रिय राजा एका गुहेत लपलेले दिसले. त्यांनी विचारलं, तुम्ही कोण आहात? या वस्त्रांनी आणि अलंकारांनी शोभित होत तुम्ही या गुहेत का लपले आहात? हे वनराज, आम्ही भगवान परशुरामाच्या भीतीने इथे लपलो आहोत. ते आम्हाला कोणत्याही अपराधाशिवाय मारू इच्छित आहेत. त्यांच्या प्रतिज्ञेनुसार ते धर्मबाह्य क्षत्रियांचा विनाश करण्यासाठी आले आहेत, परंतु आता या पृथ्वीला पूर्णपणे क्षत्रिय विहीन करू इच्छितात. त्या राजांच्या संपूर्ण कथा ऐकून हनुमान चिंता करत म्हणाले, आपल्यावर अन्याय होत आहे आणि मी तुमच्या रक्षणाची जबाबदारी घेईन. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती राहणार नाही. परंतु परशुरामाच्या भयंकर गर्जनेचे आवाज अजूनही त्यांच्या कानात वज्रासारखे घुमत होते. काही दिवसांनी हनुमानही या राजांसाठी जंगलातून खाद्यपदार्थाची व्यवस्था केली आणि अशा प्रकारे एके दिवशी वनातून विचरण करताना संतप्त परशुराम आपल्या परशुला घेऊन गुहेजवळ आले, जिथं क्षत्रिय राजा लपले होते. परशुरामांच्या भयंकर रूपामुळे सर्व राजे भीतीने थरथर कापू लागले होते. हनुमानाने तिथे येऊन सांगितलं, थांबा, तुम्ही या निर्दोष क्षत्रियांना कोणत्या कारणाने मारू इच्छिता? हे वानर, आधी तुझा परिचय दे आणि सांग, तू माझ्या कार्यात हस्तक्षेप करण्याचं धाडस कसं केलंस? तुला माहित नाही का की मी या पृथ्वीला 20 वेळा क्षत्रियांचा रक्ताने लाल केलं आहे? तुमची प्रतिज्ञा
अधर्मी क्षत्रियांचा नाश करण्याची होती, पापरहित राजांचा नव्हे. अशा प्रकारे परशुराम आणि हनुमानामध्ये बराच वेळ वादविवाद सुरू राहिला. आणि शेवटी परशुराम संतापून म्हणाले, मूर्ख वानर, आता मी तुला आणि या क्षत्रियांना मृत्यूच्या दरवाजावर पोचवेन. तेव्हा परशुरामांनी हनुमानावर आपला फारसा फेकला, परंतु हनुमानाने आपली गदा फेकून त्यांचा प्रहाराला विफल केलं आणि नंतर दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. शिवशंकराने दिलेलं प्रलयंकारी फरसा आणि महाबली हनुमानाची गदा यांच्या टकरावाने भयंकर कंप सुरू झाले, ज्यामुळे सर्व जीवजंतू कापू लागले. कथांच्या अनुसार दोघांचं युद्ध इतकं भयंकर होतं की संपूर्ण सृष्टी, स्वर्ग आणि पाताळ थरथरू लागली. आणि हे पाहून सर्व देवता चिंतित झाले. जर परशुराम आणि हनुमान असंच युद्ध करत राहिले तर अनर्थ होईल. हे प्रलयंकारी युद्ध थांबवणं आवश्यक आहे. संपूर्ण सृष्टी अस्थिर झाली असताना देवता कैलासावर महादेवाकडे गेले, जे समाधीमध्ये लीन होते. सगळ्या देवांनी मिळून महादेवांची विनवणी केली. महादेव, यावेळी तुमचं समाधीत राहणं सृष्टीचा विनाश करू शकतं. पृथ्वीवर तुमचे परम शिष्य परशुराम आणि तुमचेच रुद्र अवतार हनुमान यांच्यात भीषण संग्राम सुरू आहे. ते थांबवा, अन्यथा संपूर्ण सृष्टीचा नाश होईल. देवांच्या विनंतीनंतर महादेवांना स्वतः युद्ध थांबवण्यासाठी जावं लागलं. दोघांमधील भीषण युद्ध चालू होते. त्याच वेळी देवाधिदेव महादेव शिवशंकर प्रकट झाले आणि म्हणाले, हे भृगुवंशी परशुराम, हनुमान माझाच अवतार आहे आणि आपल्या धर्माचं पालन करणं त्यांना आवश्यक होतं. त्यामुळेच त्यांना तुमच्या सोबत युद्ध करावं लागलं. परंतु आता तुमचा प्रतिशोध पूर्ण झाला आहे. तुम्ही आता आपल्या पित्याचं श्राद्ध करा आणि या भारातून मुक्त व्हा. आपल्या आराध्य गुरूंचं आज्ञेचं पालन करून भगवान परशुरामांनी क्षत्रियांचा संहार थांबवला आणि त्यानंतर ते सर्व काही ब्राह्मणांना दान करून महेंद्र पर्वतावर घोर तपश्चर्या करायला गेले. तर मित्रांनो, असं होतं हनुमान आणि परशुरामांचं हे महाप्रलयंकारी युद्ध, जे शेवटी शिवशंकराने थांबवलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.